तर बातमी आहे उल्हासनगरची। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील जसलोक हायस्कूल परिसरात आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे। संतोषनगर भागातील एक घरची भिंत कोसळून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे। मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्यास प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोषनगर परिसरातील अलंकार खोकळ यांच्या घराची भिंत अचानक कोसळली। हे घर भाड्यावर दिलेले असून अपघाताच्या वेळी घरात लोक उपस्थित होते, मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून फक्त एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे। घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पाहणी करत जखमी व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले। दरम्यान मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीला तडे गेले होते आणि आज अखेर ती दुर्घटना घडली। मात्र या प्रकरणी तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुनी व धोकादायक घरं तातडीने रिकामी करून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। मी नगरपालिकेला गेलो होतो। त्या ठिकाणी मला झोरे म्हणून परशुराम झोरे यांच्या रूमच्या मालकाचा मला फोन आला, इथे भिंत पडली, माझ्या वडिलांच्या अंगावर पडली आणि तू लवकर ये। तर मी तिथून फायरवाल्याला फोन केला, फायर ऑफिसरला फोन केला आणि त्यांना बोलवलं। ते आल्याच्या नंतर इथे परिस्थिती पाहिली तर त्या माणसाच्या अंगावर विटा पडल्या होत्या। आम्ही त्याला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेले आणि आता फायरवाले येऊन ती भिंत काढल्याशिवाय पर्याय नाही, तर ती भिंत आता पाऊस चालू आहे ती पडणार। आता आपत्ती विभागाला फोन केलाय, तहसीलदारला फोन केला, ते येतील इथं बघतील। आता ती भिंत साधारणतः ती पडलेलीच आहे म्हणायची आणि अजून जर पडली तर काही लोकांना लागून काही त्रास पण होऊ शकतो। आता ती भिंत फायरवाल्यांनी काढावं लागेल, काढल्याच्या नंतर काय होईल ते माहिती पडेल। पण सध्या आता परिस्थिती एकदम नाजूक आहे। पाऊस 3 दिवस झाले पाऊस चालू होता, त्या पावसाच्या पाण्याने ती भिंत क्रॅक होऊन झोरे परिवाराच्या घरावर पडली आणि त्या झोरेच्या वडिलाला मार लागला। त्यांना आता दवाखान्यामध्ये आम्ही पोहोचवलंय। आता फायरवाले येऊन त्यांची कारवाई करतात। इथं ऑफिसमध्ये त्यांचं सामान तात्पुरतं शिवसेना शाखा आहे इथं, त्या ठिकाणी त्यांची आता 1-2 दिवस ते बांधकाम होस्तोवर किंवा तयार होस्तोवर आम्ही त्यांची सोय करूया। तिथं त्यांचं सामान तात्पुरतं आता बाहेर काढण्याचं काम आम्ही करणार आहोत।